भागवत कथेमध्ये मौनाचे रहस्य कसे उलगडले आहे ते आपण समजून घेऊया. भागवत कथा माध्यमातून आपल्या आतील मौनाची शक्ती कशी अनलॉक करावी हेही नीट समजून घेऊया. ही मौनाची शक्ती समजून घेण्याकरता आपण भागवत कथेमध्ये खोलवर त्याचं चिंतन करूया. या भागवत कथेमध्ये जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये आपल्या आतील परिवर्तन शक्ती कशी आहे आणि तिला कसं जागृत करावं हे खूप छानरित्या सांगितले आहे. तर हे रहस्य एका कथेद्वारे आपण समजून घेणार आहोत. पण त्याच्या प्रथम अगोदर मौन म्हणजे काय, वाणी म्हणजे काय हे समजून घेऊया. तसा हा श्रीमद भागवत हा ग्रंथ फार प्राचीन आहे. हा एक अमृताचा सागर आहे. कारण जो भागवत कथा समजून घेऊन वाचतो तो अमृत स्वरूप बनतो, ज्ञानमय बनतो, आपल्या आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव होतो. आज आपण या सागरातून मौन म्हणजे काय, ते कसे करावे हे समजून घेऊया. तसा हा ग्रंथ फार प्राचीन आहे. यातील संदर्भ आत्ताच्या युगात द्यायचा म्हटला तर ही कथा लेटेस्ट चंद्रगुप्त मौर्यापर्यंत येते. पण प्राचीन इतिहासात पाहिलं तर सतयुगातील कथाही यात प्रचूर मात्रामध्ये आहेत. इतकी प्राचीन कथा असूनही सध्याच्या आधुनिक युगामध्ये या भागवत कथेचे काय प्रयोजन? कारण यातील ज्ञान आत्ताच्या आधुनिक युगातही खूप उपयोगी पडते. सध्याचे युग खूप धावपळीचे, धाकाधकीचे, गोंगाटाचे आहे. आवाजाचे प्रदूषण, भावनेचे प्रदूषण, मनाचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, नात्यांचे प्रदूषण, सगळीकडे प्रदूषण आणि प्रदूषण. तर आपण सर्वांनी शांत मोकळा श्वास घ्यायचा तरी कसा? आज आपण मौन म्हणजे काय, मौनाचे महत्त्व काय आहे आणि मौनाचे आत्ता या वर्तमान काळात त्याचा आपण लाभ कसा केला पाहिजे आणि हे मौन करायचे तरी कसे, ही मौनाची साधना कशी करावी, आता या सर्व बाह्य गोंगाटातून वेळ काढून आपण ह्या आहे त्या परिस्थितीमध्ये या गोंगाटातून वेळ काढून मौन कसे करावे आणि आपल्या आतील आंतरिक मौनाची शांतता कशी समजून घ्यावी, कशी अनुभवावी याबद्दल थोडंसं चिंतन करूया. प्रथम आपण वाणीचे प्रकार बघूया. वाणीच्या विषयी जितके प्रकार आहेत त्यामध्ये वेदामध्ये मंडल 1 सूक्त 164 मंत्र 45 याची देवता वाक आहे, ऋषी दीर्घतमा आहे, छंद भूरिष्टुप आहे, स्वर दैवत आहे. आता हा चत्वारी वाक् परिमिता पदानि तानि विदुर ब्रह्मणाये मनीषिणः गुहात्रिणी निहिता नेंगयन्ति तुर्यं वाचो मनुष्या वदन्ति. तर वाणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. वाणीच्या 4 अवस्था आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. प्रथम आपण वैखरी वाणीबद्दल बोलूया, चिंतन करूया. ही वाणी आपण मुखाने मोठ्यांदा जी बोलतो या अवस्थेत जो बोलतो मोठ्यांदा त्या बोलणाऱ्याच्या मुखातून ती वाणी ऐकणाऱ्याच्या श्रोत्याच्या कानाच्या पडद्यापर्यंत जाते. याला वैखरी वाणी म्हणतात. वैखरीचा साधारण अर्थ आहे विशेष रूपाने ही आकाशात व्यापून असणारी असते. वैखरीची उत्पत्ती मात्र स्थूल प्राणाच्या सहयोगाने वैखरी वर्णरूपात येते. आपण सर्वसामान्य लोक याच वाणीचा उपयोग करतो, याच भाषेचा उपयोग करतो. दुसरी वाणी आहे मध्यमा. यामध्ये ऐकणाऱ्या श्रोत्याच्या कानाच्या पडदा ध्वनी ऐकत नाही तर तो ध्वनी तरंग कानाच्या पडद्यातून मेंदूपर्यंत जातो. याला आपण मध्यमा म्हणतात. या वाणीच्या अवस्थेमध्ये चित्तज्योती गौण होते. सूक्ष्म प्राण प्रमुख यामध्ये असतो. याचे माध्यम आकाश तत्व असते आणि इथे वाणीमध्ये शब्द आणि वर्ण सूक्ष्म रूपाने राहतात. यावेळी मुखातून आपण बोलत नाही परंतु कंठातून शब्दांचे स्फुरण होते. आता आपण पश्यंती वाणी, पश्यंती अवस्था बघूया. मेंदू सुद्धा एक भौतिक जड पदार्थ आहे. म्हणून पश्यंती ध्वनी तरंग मानसतत्वाला पाठवतो. म्हणजे मेंदू ते ध्वनी तरंग मनतत्वाला पाठवतो आणि मनतत्वापर्यंत जाणाऱ्या वाणीला पश्यंती वाणी असे म्हणतात, पश्यंती अवस्था असे म्हणतात. यात चित्तज्योती प्रमुख असते आणि याचे वर्ण वेगवेगळे प्रकारचे 63 प्रकारचे या अवस्था यामध्ये असतात. याचे माध्यम मित्रावरून असते. वाणीमध्ये यामध्ये काय होतं
वाणी वैखरी वाणी बंद असते, मध्यमा वाणी बंद असते, परंतु हृदयातून एक स्फुरण पावत असते, ती पश्यंती अवस्था. आता परावस्था बघूया. ही वाणी मनतत्व ही ऐकत नाही, तर ही वाणी आत्म्यापर्यंत पोचते. वाणीचे हे रूप आत्मा ऐकतो. या वाणीला परावस्था म्हणतात. या वाणीचे सूक्ष्म रूप सगळीकडे व्यापून असते. यामध्ये शब्द अव्यक्त रूपाने असतात. ही वाणी सगळ्याला बांधते, पण ती स्वतः मात्र मुक्त असते. आणि ही उच्चतम अशी अवस्था आहे. आणि आपण आता वाणीचे प्रकार बदले, जसं की आपण समजा की एखादा मंत्र म्हणला किंवा आपण बोललो ओम नमः शिवाय, तर ही वैखरी झाला. दुसरं काय, तोंड बंद आहे पण जिव्हा बोलते ओम नमः शिवाय, जिव्हा बोलते ओम नमः शिवाय, ती उपांशू झाली. आता तोंडही बंद आहे, जिव्हाही बंद आहे, पण कंठातून ओम नमः शिवाय निघते, ती झाली मध्यमा. आता तोंड बंद आहे, जिव्हा बंद आहे, कंठातूनही स्फुरण होत नाही, पण हृदयातून एक स्फुरण होते ओम नमः शिवाय, ती झाली पश्यंती. आता हृदयाचे स्फुरण थांबले, पण आतून नाभीतून एक स्वर, एक तरंग निघतोय, जो आपल्याला खूप शांत करतोय, ती परावाणी. असे हे वाणीचे प्रकार आहेत. आता आपण हे वाणीचे प्रकार समजून घेतले. मग मौन कसं करावं? आता मौनाच्या करत असताना आपला आंतरिक विकास कसा करावा? हे मौन जेव्हा आपण करतो तेव्हा आपली आतली आंतरिक ऊर्जा जागृत व्हायला सुरुवात होते आणि तिचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता येतो. जसं की आपल्या डेली लाईफमध्ये आपण शांतता कशी आणावी, ही मौनाद्वारेच येत असते. आता मौन म्हणजे काय? तर मौन राहणे सर्वात श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. परंतु कसं, तर मौनाचा अर्थ आहे की संयम, थांबणं. मौन म्हणजे थांबणं, इंद्रियाचं थांबणं. वाणीचं थांबणं म्हणजे मौन नव्हे, विचारांचं थांबणं, इंद्रियाचं थांबणं, क्रियांचं थांबणं म्हणजे मौन. मौनाचा अर्थ संयमद्वारा हळूहळू इंद्रिया आणि मनाच्या कार्यपद्धतीला संयमित करत करत मौन धारण करणं. आणि मौन हे सर्व सिद्धीचे मूळ आहे. आपण झोपेतून गाढ झोपला होता पण, आणि उठल्यावर आपल्याला कसं छान तजेलदार असं वाटतं. शरीर मन बुद्धीमध्ये एक नवीन स्फूर्ती, फ्रेशनेस असा वाटतो. तसा ज्याला खरोखर मौन साधतो त्याच्या मनात याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ऊर्जा निर्माण होते. मग या मौनाचे लाभ आपण आपल्या आंतरिक शक्तीद्वारे हे मौन करून, ही शक्तीद्वारे आपण आपल्या मनामध्ये जे भय, क्रोध, चिंता, व्यग्रता, यातून आपल्याला मुक्ती मिळते. मनाच्या अभ्यासानेच मानसिक विकार नष्ट होतात, शांत झोप लागते. आणि आपण पाहतच आहोत की मनोरुग्णाची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. जग एवढंच जवळ आलंय, पृथ्वी पूर्णपणे, या पृथ्वीचे संपूर्ण जग जवळ आले. आता या क्षणी आपण इथून अमेरिकेमध्ये फोन करू शकतो, किती जग जवळ आले. पण तरीही प्रत्येक जण स्वतःला एकाकी समजू लागला आहे. भांडणे, तंटे, वादविवाद, चिंता, क्रोध, मत्सर, लालसा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच्यावर सगळ्यात मोठा उपाय आहे मौन. पण हे मौन साधायचं तरी कसं? यासाठी खूप प्रकार आहेत. हळूहळू इंद्रियाला संयमित करायचे म्हणजे कसं? तर प्रथम तुम्ही आपल्या वाणीचे तप करू शकता, कायिक, वाचिक, मानसिक. तर वाणीचे तप कसं आहे? कायिक म्हणजे वाणीद्वारे तुम्ही एखाद्या नाम जप करा, कुणासाठी चांगली प्रार्थना करा, हे कायिक झालं. मानसिक काय? मानसिक इतरांसाठी चांगली प्रार्थना करा. ती मानसिक ते ध्वनितरंगच होत, तिथे चांगल्या ठिकाणी पोहोचतील आणि त्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल. कायी, वाचिक, मानसिक अशा प्रकारे पहिले हे वाणीचं मौन झालं. हळूहळू एके ठिकाणी स्वतःला स्थिर बसायला शिका. एका ठिकाणी स्थिर बसून शांतपणे श्वास घ्यायचा. कधीही, अगदी त्यासाठी तुम्हाला कुठल्या मंदिरात जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. आपल्याच घरामध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जिथं शांतता आहे तिथं बसा. शांत, बाहेर गोंगाटाकडे बघू नका, बाहेर गाड्यांचा आवाज आहे, गोंधळ आहे, तिकडे बघू नका. शांत बसा, डोळे झाका, शांत श्वास घ्या, शांत सोडा आणि फक्त स्वतःला पाहत राहा. हा एक प्रकार आहे. आणखी खूप प्रकार आहेत. त्यापूर्वी आपण एक गोष्ट ऐकूया, एका ब्राह्मणाची गोष्ट समजून घेऊया. त्याद्वारे तितिक्षा म्हणजे काय आणि इंद्रियाचं नियमन कसं करावं हे आपण त्याद्वारे समजून घेऊया. आज आपण
श्रीमद भागवतातील एक कथा, एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास, एकादश स्कंद, त्रयोविशोध्याय ही कथा समजून घेऊया. यामध्ये आपल्या इंद्रियाला हळूहळू संयमित करून तितिक्षाद्वारे त्या ब्राह्मण स्वतःचा विकास कसा केला हे समजून घेऊया. म्हणजे इंद्रियांना, मनाला, शरीराला कसं वळण लावावं, मौनाचा विकास कसा असतो, तितिक्षा काय असते हे समजून घेऊया. श्री शुक म्हणतात, ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवत भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बृहस्पती शिष्या, दुर्जनाच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष या जगात सहसा सापडत नाही. माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणाने होते तेवढी मर्मभेदी बाणानेही होत नाही. उद्धवा, या संबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात. तो मी तुला विस्तारपूर्वक सांगतो, लक्षपूर्वक आहे. एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला. त्यावेळी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे असे समजून आपल्या मनातील भाव प्रकट केला होता. अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता. शेती व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती. तो अतिशय कंजूस, कामी, लोभी आणि रागीट होता. त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधीही गोड शब्दाने सुखावले नाही, तर खाऊ पिऊ घालण्याची गोष्ट तर फार दूर राहावं. कधीही धर्मकर्मे न होणाऱ्या घरात तो राहत असे आणि योग्य वेळी सुद्धा सुखोपभोगाने आपल्या शरीराला सुखी करत नसे. त्याच्या कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यामुळे त्याचे पुत्र, कन्या, बंधू, बांधव, नोकर, चाकर, पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत. त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करत. इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणाऱ्या त्याच्यावर धर्मकर्माच्या अभावी यज्ञाच्या देवता रागवल्या. हे उदार उद्धवा, पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याच्या पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग परिश्रम करूनही मिळवलेले धनही त्याचे नष्ट झाले. उद्धवा, त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले, काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले, तर काही इतर माणसांनी घेतले आणि उरले सुरले धन राजाने काढून घेतले. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाची सर्व संपत्ती निघून गेली. त्याने धर्म जोडला नाही की सुख उपभोग घेतला नाही. इकडे त्याच्या सोयऱ्या धैर्याने सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली. आता त्याला भयानक चिंतेने घेरले. धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीत त्या विचाराच्या मनात खेद उत्पन्न झाला. अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला. परंतु यामुळे त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले. आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला, अरे, मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले. जे धन मिळवण्यासाठी मी कठीण परिश्रम केले त्याने ना धर्म साधला ना सुखोपभोग. कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही. या लोकी तो धन मिळवणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतरही धर्म न केल्या कारणाने नरकात जातो. जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर सुरूप बिघडवून टाकते, त्याचप्रमाणे थोडासा सुद्धा लोभ यशस्वी माणसाचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करून टाकतो. माणसाला धन मिळवणे, त्यात वाढ करणे, ते जपून ठेवणे, ते खर्च होणे, त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशी सामना करावा लागतो. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ मनुष्याच्या ठिकाणी धनामुळेच होतात असे मानले गेले आहे. म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने
अर्थ नावाच्या अनर्थालाही लांबच ठेवले पाहिजे. बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहतात ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की ताबडतोब ते एकमेकांचे शत्रू होऊन जातात. हे लोक थोड्याशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात. एकमेकाशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकाच्या जीवावर उठतात. देवतांनीही इच्छा करावी असा मनुष्य जन्म आणि त्यातही श्रेष्ठ असा ब्राह्मणत्व होऊ नये. जे त्याचा अनादर करून आपल्या खऱ्या स्वार्थाला तिलांजली देतात ते अशुभ गतीला जातात. मोक्ष आणि स्वर्गाचे द्वार असे मनुष्य शरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल? जो मनुष्य देव, ऋषी, पितर, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणाऱ्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूष अधोगतीला जातो. ज्यांनी विवेकी लोक मोक्ष सुद्धा प्राप्त करून घेतात तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळवण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केली. आता वृद्धापकाळी मी काय करणार? विद्वान सुद्धा धनाच्या व्यर्थ अभ्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे? हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. काळाच्या विकराळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन देणारे सुखोपभोग किंवा ते पूर्ण करणारे तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारे कर्मे यापासून काय लाभ आहे? सर्व देव स्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काहीच शंका नाही. म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले. वैराग्यच आत्म्याला संसार सागरातून पार करणारी नाव आहे. जर माझे काही आयुष्य शिल्लक असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईल आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकीन आणि ज्ञानाने लयाला नेईन. तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देऊन राजा खटवंगानेही नाही का या 2 खटकामध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्या अवंती निवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशा प्रकारे मनोमन निश्चय करून मी आणि माझेपणाची गाठ तोडून टाकली. यानंतर तो शांत होऊन मौन धारण करून संन्यासी झाला. आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला. भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेड्यात कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. उद्धवा, तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता. त्याला पाहताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत असत. कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून देई, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रुद्राक्षमाळ, कोणी झोळी, कोणी लंगोटी, तर कोणी त्याची छाती काढून घेते. काही जण त्याला वस्तू देऊन तर काही जण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेते. तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदी किनारी जेवायास बसत तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्र विसर्जन करीत, कधी थुंकीत. ते लोक अशा तऱ्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकाराने भाग पाडले. आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नाही तेव्हा त्याला मारहाणही करीत. काही जण त्याला चोर म्हणून धाक धपटशा दाखवीत. काही जण त्याला बांधून टाका म्हणून दोरीने त्याला बांधीत. काही जण त्याची निर्भत्सना करीत, म्हणत याचीच संपत्ती निघून गेली म्हणून नातलगाने याला घराबाहेर काढले. तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन धंदा सुरू केला आहे. अहो, हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखाही आहे. असे असून मौन धारण करून हा बक संन्यासी आपले काम साधून घेत आहे. कोणी त्याचा उपवास करीत तर कोणी त्याच्यावर अपान वायू सोडी. ज्याप्रमाणे लोक पाळीव प्राण्यांना बांधतात किंवा पिंजऱ्यामध्ये बंद करतात त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधीत किंवा कोंडून ठेवीत. कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख, कधी थंडी, ऊन इत्यादी दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत. परंतु तो हे सर्व आपल्या पूर्वकर्माचे फळ असल्याने आपल्याला ते अवश्य भोगले पाहिजे असे मानित असे. अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक
जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत असत तरी सुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहील. तो म्हणू लागला. ब्राह्मण म्हणाला, माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाही, शरीर नाही, ग्रह नाही, कर्म नाही की काल नाही, मनच त्याला खरे कारणीभूत आहे असे श्रुती सांगतात. तेच जीवाला या संसार चक्रात फिरवीत असतात. हे अतिशय बलवान मनच काम क्रोधाने विकार निर्माण करतात. त्यामुळेच सात्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्ती प्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षी रूपाने पाहतो. परंतु जीव आत्म्याच्या ठिकाणी संसार भासवणाऱ्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखाचा उपभोग घेत संसारात बांधला जातो. दान, स्वधर्माचे पालन, यमनियम, वेदध्यायन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात. कारण मनाची एकाग्रता हाच परमयोग आहे. ज्याचे मन एकाग्र होऊन शांत, एकदम शांत झाले आहे, त्याला दान इत्यादीची काय आवश्यकता आहे सांगा ना. परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली तरी त्याचा काय उपयोग. मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिय वश होतात. इंद्रिय मनाला वश करू शकत नाही. कारण मन हा बलवानापेक्षाही बलवान भयंकर देव आहे. जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो. मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे. त्याचे रागाधिक वेग असह्य आहे. ते मर्मस्थानाला घायाळ करतात. त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्याशी व्यर्थ भांडत करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवतात. अविवेकी माणसे या केवळ मनकल्पित शरीरालाच मी आणि माझे मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने हा शेवट नसलेल्या संसारात भटकत राहतात. मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले तरी त्याचा आत्म्याशी काय संबंध. कारण सुखदुःख देणारे भौतिक शरीर आणि भोगणारे सुद्धा भौतिक शरीरच ना. एखाद्या वेळी आपल्याच दातांनी आपलीच जीभ चावली गेली तर वेदना होऊ लागल्या तर मनुष्य कोणावर रागवावे. दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तरी आत्म्याचा या दुःखाशी काय संबंध आहे. कारण स्वतःच्या शरीरामध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत. म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारी ठरते. जसे आपल्याला एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने कोणावर रागवावे. सुख दुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले तर त्याचा इतराशी काय संबंध. तो स्वतःचाच स्वभाव ठरेल. कारण आत्म्या व्यतिरिक्त आणखी काहीही नाही. काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे. म्हणून सुख दुःख नाही, मग रागाचे कारणच काय. सुख दुःख देणारे ग्रह आहेत असे मानले तर अजन्मा अशा आत्म्याला सुख दुःख देण्यास ते कारणीभूत कसे ठरू शकत. कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात. आत्म्याचा त्याच्याशी काय संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार. जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध. कारण जी एकच वस्तू चेतन आणि अचेतन असते तेथेच कर्म घडते. देह अवचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तर केवळ साक्षी आहे. म्हणून कर्मच संभवत नाही. मग तो कोणावर क्रोध करील. काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले तर काळ आणि आत्मा तर एकच होत. अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही. जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही, बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही. काळाहून आत्मा वेगळा मानला तर आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही. मग तो कोणावर आणि का रागवे. प्रकृतीच्या पलीकडील आत्म्याला कोणाच्याही द्वारे कोणत्याही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही. जशी नसलेला संसार दाखवणाऱ्या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण करतात तसे असे ज्ञान झालेला योगी कुणालाही भीत नाही.
प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमनिष्ठेचा आश्रय घेतला आहे तिचाच आश्रय घेऊन मी भगवंताच्या चरणकमलाच्या सेवेनेच या अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे तर क्लेश सुद्धा नाहीसे झाले. आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यासी होऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता. त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला तरी सुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही. मौन धारण केलेल्या अवधूताने त्यावेळी या ज्ञानाचे चिंतन केले. मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही. दुसरा दुःख देतो हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे. हे सगळे जग आणि यातील मित्र उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पलेले आहेत. म्हणून बाबा रे, माझ्यामध्ये एक रूपाने केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव. बस, सर्व योग साधनेचे हेच सार आहे. भिक्षूने गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखाच्या द्वंद्वाने खचून जात नाही. अध्याय 23 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंससंहिताया संहितामे एकादशस्कंदे त्रयोविंशोऽध्याय समाप्त. आता आपण मौन, त्या ब्राह्मणाने कसं मौन साधलं, आपल्या इंद्रियाचा वेग त्याने कसे धारण केला हे आपण पाहिलं. इतकं यातले काही गोष्टी कुणाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात घडत असतात. कोणी कुणाला एखाद्याला रागवून बोलतो, कधी कुणी कुणाला शिव्या देतात, कुणी कुणाला एखाद्या वेळेस मारहाणी होते. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख माणसाच्या आयुष्यात होत असतं. अशावेळी माणसाने काय करावं, तर आपल्या इंद्रियाचा वेग सहन करावा, स्वतःला समजून सांगावं. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्याप न शोषयति मारुतः. आत्म्याला कोणीही छेदू शकत नाही, कोणी भिजवू शकत नाही, कोणी जाळू शकत नाही. मग हा आत्मा द्वंद्वातीत आहे आणि मी तो चैतन्य स्वरूप आत्मा आहे, हे धारणा लगेच होत नाही. मग आपण काय करावं? खरा आंतरिक मौन हे असं आहे. पण हे साधण्यासाठी काय केलं पाहिजे? लौकिक जीवनाचे फायदे सुद्धा बघूया ना मौनाचे आपण. तर फक्त एके ठिकाणी शांत बसावं, शांतपणे श्वास घ्यावा आणि सोडावा. जगातील सर्वांना या क्षणी मी काया वाचा मनाने, ज्या कोणी मला त्रास दिला असेल त्यांना मी काया वाचा मनाने पूर्णपणे माफ करतो. सर्व गाठी सोडून द्या. त्यानं मला शिवी दिली ना, त्याला मी 4 शिव्या देईन, हा भाव सोडून द्या. शांत व्हा, रिलॅक्स व्हा. जमल्यास फक्त श्वास घ्या आणि सोडा. इच्छा असल्यास एखादा नामजप त्याला जोडा. इच्छा असल्यास एखादं स्तोत्रपाठ त्याला जोडा. हेही जमत नाही, एखादं सुंदर गाण्याचं चिंतन करा आणि हळूहळू त्या विचारातून स्वतःला विलग करत आपल्या आत्मस्वरूपामध्ये जाण्याचा प्रयत्न करा.